या व्हिडिओमध्ये कुणाच्याही भावना दुखवण्याचा आपण प्रयत्न केलेला नाही। सहज आपण घाटकोपर ईस्टला वल्लभबाग लेनमध्ये बसलो होतो। समोर एक चित्र दिसलं। पूर्वी सायकलवर तो देवारा मांडायचे आणि काही 4-5 बायका 4-5 माणसं हातामध्ये पावतीचं बुक घेऊन आम्ही शिर्डीला जातोय असं काहीतरी सांगायचे आणि ते पैसे घ्यायचे। त्याच्यानंतर ते बाईकवर आलं, त्यांनी बाईकवर देवारा मांडला। आता त्यांनी एस टेम्पो घेतलाय, छोटा हाती। आता छोटा हाती घेतला म्हणून एक हा व्हिडिओ बनवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलाय। छोटा हाती घेतला म्हणल्यानंतर कुठे ना कुठे तो पोर्टरला किंवा कुठे ना कुठे त्या गाडीवर भाडे मारून तुम्ही कमवलं असतं, म्हणजे पोटाचा उदरनिर्वाह त्या गाडीवर चालू झाला असता। कित्येक कुटुंब आहेत ज्या स्वयंरोजगार योजना आहेत ना, त्याच्यावरती लोक गाडी देतात, त्याच्यावर फूड स्टॉल लावतात, सगळं काय होतात। पण ह्यांना हाच धंदा का परवडला? मी अगोदरच व्हिडिओ आरंभ करण्याच्या वेळेस सांगितलं, इथे कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत। ह्यांनी याच्यात देवारा मांडलाय। देवाने आपल्याला चांगले हातपाय दिलेत, धडधाकट बनवले। देव आपल्या कायम पाठीशी असतो। तर कुठेतरी काम करून पोट भरलं पाहिजे, आपल्या प्रपंच चालवला पाहिजे, म्हणजे आपल्या घर प्रपंच। ही लोक जे चाललेत ना, हे सगळे, ही गाडी आहे बघा, गोमाता का रथ। हा मस्त धंदा आहे बघा, चारो धाम यात्रा। चांगला टेम्पो आहे, मस्त टाटाचा छोटा हाती, पण चांगले हट्टेकट्टे आहेत। आणि 3-4 माणसं आहेत बघा पुढे, बघू शकता। हे बघा, काम करायचं नाही, बस गाडी काढायची आणि फिरायचं। आता दिव्यांग लोक स्विगी झोमॅटो सारख्या डिलिव्हरी पार्टनर मध्ये काम करतात आणि आपलं कुटुंबाचा चरितार्थ चालवतात। कोल्हापूरची मुलगी माऊली अडुरकर दिव्यांग आहे, दोन्ही हात नाही, पण त्यांनी अक्षरशः कोल्हापूरची मान उंचावली। का असं मी बोलतोय? दिव्यांग असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेची कठीण परीक्षा देऊन अक्षरशः ती अधिकारी पदावर रुजू झाली, दिव्यांग असून सुद्धा। आणि ह्यांना देवानी चांगले धडधाकट बनवले। एस टेम्पो घेतलाय, त्याच्यावरती लोक धंदा करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालू शकतात। पण तसं न करता देवाच्याच नावाने ती लोक भीक मागतायत। प्रत्येकाने बघितलं असेल, प्रत्येकाला अनुभव आला असेल हा गोष्टीचा। कित्येक लोकांनी पूर्वी हे बघितलं सुद्धा असेल। पहिलं सायकलवर होतं, नंतर ते मोटर बाईकवर आलं ना, आता तर ह्यांनी टेम्पो घेतलाय। मी अगोदरच सांगितलं, कोणाच्याही भावना दुखवण्याचं इथं आपण प्रयत्न केला नाही। पण हे योग्य आहे का? जर तुमच्याकडे गाडी आहे, त्याच्यावर फूड स्टॉल उभा करू शकता, त्याच्यावर कुठेतरी धंदा करून पोट भरू शकता। पण तसं नाही, 4-5 बायका घ्यायच्या, त्यांच्याच कुटुंबातले असतात, ते बुक घ्यायचं आणि दारोदारी असं बिल्डिंग मध्ये फिरायचं की आम्हाला पावती फाडा, आम्ही शिर्डीला जातोय किंवा कुठं चारोधाम यात्रेला जातोय। एक टेम्पोचा विषय आला म्हणून हा व्हिडिओ बनवला। तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।